मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झी24 तासच्या कार्यालयातील गणरायाची आरती। बळीराजा सुखी होऊ दे, विघ्नहर्त्याला साकडं। झी24 तास एक पाऊल पुढे, आमचं सरकार 10 पावलं पुढे असल्याची दिली प्रतिक्रिया। गणपती विसर्जन सोहळा सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबई पोलिसांसह मनपा कर्मचारी सज्ज। सुरक्षेसाठी 20,000 पोलिसांचा फौजफाटा। विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल। अनंत चतुर्दशीला गणेशोत्सव मिरवणुकांसाठी पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 17 प्रमुख रस्ते बंद करणार। पुण्यामध्ये सुमारे 6,000 पोलीस तैनात। स्ट्राईक रेट आणि जिंकून येण्याची क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अनौपचारिक संवादामध्ये मोठं विधान, तर शिंदेंचा गद्दारीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक, संजय राऊतांचा टोला। राहुल गांधींची जीप छाटणाऱ्यांना 11 लाखांचं बक्षीस देऊ, आमदार संजय गायकवाडांचं पुन्हा वादग्रस्त विधान। तर काँग्रेसच्या 4 तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर अखेर बुलढाण्यात गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल। विधानसभा निवडणुकीआधी महामंडळांचं वाटप। सिडकोच्या अध्यक्षपदी संजय शिरसाट, हळद संशोधन प्रशिक्षण केंद्रावर हेमंत पाटील, तर आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती। आम्हाला राजकारणात रस नाही, जरांगेंचं वक्तव्य। आजपासून आमरण उपोषण करणार असल्यानं सरकारला ही शेवटची संधी, जरांगेंचं सरकारला अल्टिमेटम।